नेक्स्ट वन. आता हे चौकोन मोजायचे आहेत. ह्या चौकोनीत वर आडव्या आणि उभ्या ह्याच्यामध्ये अंक द्यायचं आणि आडव्या गुणिले ह्यांचा गुणाकार करत जायचा. मग जो गुणाकार येतो तो आपल्याला तेवढ्या बरोबर चौकोन असणार आहेत. कसं करायचं? ह्याच्या आडव्या ओळीमध्ये अंकांची बेरीज आणि उभ्या ओळीमध्ये अंकांची बेरीज आणि त्यांचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. कधी कधी इकडे 3 असतात, इकडे 5 असतात, 4 असतात. तर 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1, परत 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 आणि ह्यांचा काय करायचा? गुणाकार किंवा ह्यांचा वर्ग. जरी 4चा वर्ग, 3चा वर्ग, 2चा वर्ग आणि 1चा वर्ग ह्यांच्या वर्गांची बेरीज केली तरी उत्तर काय येतं? तेच येतं. समजलं? पण प्रत्येक वेळेस समान संख्या येतील असं काही सांगता येत नाही. एखाद्या वेळेस आडव्या 5 असतील आणि उभ्या किती पण असू शकतात. तेव्हा काय करायचा? आडव्या आणि चौकोनाचा आडव्याची बेरीज करायची, उभ्या जे आहेत ते त्यांची बेरीज करायची आणि त्यानंतर त्या दोन्हीचा काय करायचा? गुणाकार करायचा. आता इथे बघ काय दिलेलं आहे. हे इकडे 4 आहेत. 4 चौकोन आले, त्यांनी उभे 3 आलेले आहेत. मग अशा वेळेस काय करायचं? सरळ ह्यांची बेरीज आणि ह्यांची बेरीज करायचा आणि त्यानंतर काय करायचं? गुणाकार करायचा. समजलं का? असं आडवे किती आहेत? 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1. आणि इकडे गुणिले 1 अधिक 2 अधिक 3 यांचा काय करायचा? गुणाकार करायचा. इथे किती येतो? 7, 10 गुणिले 5 आणि 6, 60 येतात. एकदम 60. 12 आणि 6, 12 आणि 2. टीचर ते काय दिलंय? एकूण चौरस उरलेल्या मोठा अंक मध्ये मोठा अंक. एकूण चौरस आणि एकूण चौकोन असं काय दिलंय हा, वेगवेगळं? हो. एकूण चौकोन वेगळे, एकूण चौरस. चौरस ओळखायचा असेल तर 3 गुणिले 4 आणि 2 गुणिले, हे बघ ह्यांचा काय केलेला आहे? असा गुणाकार केलेला आहे. चौरस कसं मोजायचा? एकूण चौरस बघ, हे 3 गुणिले 4, 2 गुणिले 3 आणि हा 2 आणि गुणिले 1 केलं काय तेवढंच आहे. तसं तर चौरस जर मोजायचा असेल तर 3 गुणिले 4 अधिक 2 गुणिले 3 अधिक 2 आहे. मग गुणिले 1, 1ला 1ने गुण, त्याचं काही नाही कन्सिडर करता येत, एवढंच करतोय. मग आपण ह्या दोन्हीचा गुणाकार, ह्या दोन्हीचा गुणाकार, ह्या दोन्हीचा गुणाकार किती येतं? 12 अधिक 6 अधिक 2 बरोबर काय येतं? 20. एकूण चौरस आणि एकूण चौकोन वेगळे. समजलं का? हो. हम्म, ठीक आहे. क्लिअर करू. नेक्स्ट वन. त्रिकोण व चौकोन मोजले. ह्याच्यामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर ते आपल्याला मोजायचे. त्याचे त्रिकोण 8 त्रिकोण येतात. मग हम्म. आपण त्यांची उलट्या क्रमाने बेरीज करायची ना. हम्म. म्हणजे 8 अधिक 7 अधिक 6 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 आणि असं नाही सांगितलं ह्याच्या मध्ये पहिल्यांदा त्रिकोण सरळ सरळ मोजूया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आपल्याला दिसणारे 8 त्रिकोण झाले बरोबर. आणि आणि असे पण त्रिकोण 2-2 ह्याच्यामध्ये मर्ज होऊन एखादी लाईन मध्ये येऊन, तर तशी पण त्रिकोण येऊ शकतो. तर कसा येतो बघ हा. मी कलर वेगळा घेते म्हणजे समजेल तुला. हा बघ, हा एक त्रिकोण इथून 5 अधिक 6 म्हणजेच 5 अधिक 6 हा एक त्रिकोण झाला. परत 7 अधिक 8 जर केला हा एक त्रिकोण होतोय. 4 होत आहेत तसे. मग असे 4 4 8 आणि 4 किती झाले? 12. 12 त्रिकोण टोटल होतं.
वरच्या आकृतीमध्ये एकूण चौकोन विचारले. आता चौकोन मगाशी कसं काढलं होतं तसं जरी आपण कन्सिडर करून केलं तरी चालेल. चौकोन तेवढे नाही आहेत. तर आपल्याला ते सरळ सरळ काउंटच करावं लागेल. करूया आपण ह्याच्यामध्ये. हम्म, मोजून घे विश्वजित, बघू काय काय आहे. साईडचा पूर्ण चौकोन, याला पण नाव देऊया आपण, इथं दिलेलं आहे तेच देऊया. एस 1 2 3 4 5 6. आर क्यू. ठीक आहे. ए बी सी डी ई एफ. हा प्रत्येक आकृतीला नाव दिलेलं आहे. ऍक्च्युली आपल्याला फक्त चौरस बघायचे. पूर्ण एक तयार होतो ह्याच्यामध्ये. चौरस जर बघायला गेला तर हा चौरस नाही ना बघायचे, चौकोन बघायचे. चौकोन बघायचं, चौरस नाही. हा एक होईल, म्हणजे ए अधिक बी हा एक होईल, आणि हा एक तयार होईल. सी अधिक डी म्हणजे 4 बाजू असतील. सी अधिक डी तयार होईल. परत हा पण तयार होईल, एफ अधिक ई, आणि नंतर बी अधिक सी. असे 4 तयार झाले इथे. हे 4 झाले. आणि ए अगोदरचा बी तयार होतोय. हा ए बी नाही हो तयार. हो, ए आणि बी हा पण एक चौकोन आहे, कारण ह्याला पण 4 बाजू आहेत. नाही नाही, ए आणि बी नाही होत. होते ना, थांब दाखवते तुला. हे कसं माहितीये का, ह्याला 4 बाजू आहेत बघ. एला 1 2 3 आणि 4. हा एक चौकोन झाला. 1 2 3 आणि हा 4, म्हणजे ए आणि बी हा एक तयार झाला ना. ए आणि बी हा एक चौकोन झाला. अजून बघ बरं. ए अधिक बी अजून अधिक तो सी. ह्यो एक होतोय बघा तिथे, पी क्यू एस हम्म असं होतं पूर्ण. हम्म हो, तो पण बघ. किती झाले? एस 1 2 3 4 5 6 7. 7 तयार झाले. आणि तो पूर्ण एक 8. हम्म आणि एफ ई ते दोन्ही मिळून हम्म 9. हम्म किती झाले मग टोटल? 9 आणि पी क्यू 10 आणि एस आर 11. करा टोटल तयार. बरोबर आहे. हम्म नेक्स्ट, पुढील आकृतीमध्ये त्रिकोण विचारले येतं. हा स्टार दिलेला आहे, याच्यामधले त्रिकोण किती आहेत ते मोजायचे. 1 2 3 हम्म. 1 2 3 4 5 6 7. सतरा येते टीचर. हा बरोबर आहे.
आता नेक्स्ट स्वाध्याय 9.6. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय? एकूण त्रिकोणच मोजायचे ह्याच्यामध्ये पण. 2, 3, 4. ह्याच्यामध्ये पण सरळ ऍडिशन करून बघू. काय उत्तर येईल याचं? 7 येते. 7. 7 त्रिकोण येतात असं म्हणायचं का तुला? पहिल्यात का? हा, थांबा पहिलं 1 मिनिट. एक्सरसाइज मधलं पहिलं. 1, 2, 3, 4, 5, 4. 6. 1 आणि 2 हे दोन्ही मिळून 4 झाले. 5, 6, 6. 7, 8. आणि 8 आहेत का? हा एक मिळून 7. आणि हो, 8 बरोबर आहे. सात. नेक्स्ट, पुढील आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत? याच्यामध्ये पण सेम तसंच आहे. बेस जो आहे त्याचं बघायचं किती होतात, ते भाग केलेले आहेत. मधली जी लाईन त्याचे किती तुकडे केले ते वरचे त्रिकोण तुला मिळून जातील. खाली बघावं लागेल किती त्रिकोण आहेत. खाली नाही येतच, फक्त मला वाटतं हे 2च दिसतात. 1, 2, 3, 4, 5 हे काढून येता येईल. त्यानंतर 1, 2, 3, 4, 5. 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1. हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण. बावीस येते टीचर. ठीक आहे, नेक्स्ट वन. तुला डायग्राम दिसते का व्यवस्थित? झूम हो करूया थोडस. हो. तुझ्याकडे असेल बघ.
26 नाही, 26 नाही टीचर, 28 येते. हो, 28 उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट. चारचं 4 येते टीचर. हम्म. 18 आलं ना. नेक्स्ट 5वं थोडं बघू. याच्यामध्ये पण त्रिकोणच विचारलेले आहे. सोडवते हम्म. टीचर, त्याचं 16 येते चौथ्याचं. 18 येते रे. 18 आहे. 16 16, हा सॉरी 16.
टीचर 5चं किती? माझं 11 येते. 13 उत्तर बरोबर आहे. त्याचे बरोबर 6 झाले बरोबर. मी सोडून दाखवू का? हो, हम्म. 6 झाले अजून. हे बघ, इथं ए, बी, सी, डी, ई, एफ आणि हा जी, एवढे झाले हा. त्यानंतर नंतर ए आणि बी मिळून एक त्रिकोण होतं. हे दोन्ही मिळून हे किती सी झाले नाही आता होत. टोटल? हा, हे 6 झाले बरोबर. त्रिकोणच काउंट करायचंय ना सी आपल्याला. नाही होत. पण सी कुठे हो, त्रिकोण आहे? सी नाही त्रिकोण होत बरोबर आहे. हा, हे नाही राहू दे. पण किती झाले? 1 2 1 2 3 4 5 6. 7. हे 6 झाले बरोबर. आणि हे दोन्ही मिळून 7. हे दोन्ही मिळून हा. तर हम्म. हे हे दोन्ही मिळून बी आणि सी मिळून 2 झाले हा. 8 झाले आता टोटल. हम्म. त्यानंतर डी आणि ई मिळून ईडी 9. 9 आणि ई आणि एफ 10 झाले हा बरोबर. हो. आता हो. 10 झाले. आता बी, सी, डी, हे बघ, बी अधिक सी अधिक डी. ते मोठे 2. हा, ते मोठे 2. पूर्ण हा एक झाला 11 झाला बरोबर. आणि ई, एफ आणि जी, हे बघ इथून इथपर्यंत हा पूर्ण त्रिकोण होतो बघ, इथून इथून असा. हा झाला 12 बरोबर. 12. 7 झालेले. 6 6. 6 झालेले. 7 8 9 हम्म, 10 11 झाले. 11 झाले. आता बघ, ए जी एफ, आणि हा एक धरला जर ए जी एफ ई, कुठला सांगू का? 12. ए जी एफ ई, हा असा पूर्ण त्रिकोण, हा असा पूर्ण, हा किती झाले? 13 झाले टोटल. समजलं का? 13 त्रिकोण झाले टोटल. हो. हम्म. नेक्स्ट वन. 6वं सोडा. या आकृतीमध्ये 2 बिंदू जोडून आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येईल? पी क्यू ऑलरेडी जोडलेले मोज हं. काय करायचे त्याच्यात? रेषाखंड किती होतात? बिंदू किती आहेत बरं, एकूण बिंदू किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 बिंदू आहेत. मग त्याच्यामधून तर प्रत्येक बिंदूमधून म्हणजे 12 रेषा काढता येतात आपल्याला. टोटल बिंदू किती आहेत? काय? नीट आहे. परत एकदम असतो. 1 हा, 2 3 4 5 6 7 8 9 हम्म. 10 11 12 13. 13. 13 बिंदू आहेत बरोबर. तर 13 बिंदूमधून हो. आपल्याला प्रत्येक बिंदूमधून 12 रेषा काढता येतात. 12 रेषाखंड प्रत्येक ह्याच्यामधून. तर असे मोजायचे बिंदू 13 आहेत. मग 12 12 काढता येईल. बघ बरं, ऑलरेडी असलेले मोज किती आहेत? ऑलरेडी किती रेषाखंड आहेत? 1 2 3 4. 4 दिलेत. हा, आता बाकीचे रेषाखंड एल एन ते काढून मोज बघ किती होतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 बनतात. 12. आणि अजून? एल पासन 12 बनतात. हा, आता बघ सिम्पली जर 12 असतील तर ह्याच्यामध्ये आपण मोजायचं 12 पासून
लहान 12 + 8 + 6 + 5 + 4 + 3 + 2 + 1 यांची बेरीज किती होती? आणि ऑलरेडी रेषाखंड 4 होते ते त्याच्यामधून वजा कर. ते काढलेले ऑलरेडी 4 आहेत ना काढलेले. किती होतं त्यांची बेरीज? सॉरी 4 होते ना. ह्यांची बेरीज किती होती? करतोय टीचर. अठ्ठ्याहत्तर. 78 मधून 4 वजा कर. 78 मधून 4 वजा करायचं. 74. 78 मग अजून किती काढावं लागेल? 74. 74 उत्तर बरोबर आहे. याला कसं टीचर सूत्र वापरू 7व्याला? किती त्रिकोण आहेत हे मोजायचंय ना. मग रेषाखंडाचे किती विभाजन झालेले आहेत ते बघायचं पहिल्यांदा. रेषाखंडावरती रेषा बघ आता वरची रेषा कधी किती विभाजन झालेले आहेत, खालच्या रेषावरती किती विभाजन झालेले आहेत ते पहिल्यांदा काउंट करून घे. एकदा दाखवतं का? हो. त्याला आपण नाव देऊया एकूण त्रिकोणामध्ये. आणि दिलंय तसंच देऊया ह्याच्यामध्ये. इथंच दिसेल ना तुला, इथं शॉर्ट मध्ये दिलं तर. इथं एस ह्याला शिरोबिंदूला प्रत्येक नाव दिलेलं आहे. वाय, डब्ल्यू आणि हा आर. इथं पी, टी, यू, व्ही आणि क्यू. आणि इथे आहे त्रिकोण हा एक्स, डब्ल्यू. नंतर इथं आहे एस. ओके. पहिल्यापासून देऊया. इथे ए, इथं बी, इथं सी आणि खाली डी. सगळं रॉंगच झालंय. थांब मी अजून एकदा फोटो काढून व्यवस्थित पाठवते तुला. चित्र दिसत नाही व्यवस्थित.